हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आज तारीख आहे 12 मार्च 2025. तर आज आपण एक असं नवीन चॅलेंज एक्सेप्ट करतो आहे की उबर आणि रॅपिडोवर टोटल 24 तास कंटिन्यू काम करून आपली अर्निंग किती होती आहे आज आपण बघणार आहे. आजची तारीख 12 मार्च आणि आता वाजले दुपारचे 12:42. तर आपण उद्या दुपारच्या 1 वाजेपर्यंत कंटिन्यू काम करणार आहे नॉनस्टॉप. तर बघूया आता आपण आपल्या गाडीची रनिंग किती होती टोटल, आपल्याला CNG किती लागतं आणि आपली अर्निंग किती होणार आहे. तर बघूया आपली पहिली राईड कुठली लागते. 24 आवर्स कंटिन्यू कामच्या चॅलेंजमधली पहिली ट्रिप लागली आपल्याला. रॅपिडोकडनं लागली 300 काही रुपयाची. ते स्वारगेटला ड्रॉप करायची, स्वारगेटजवळ. जाऊया कस्टमरला पिकअप करायला. पिकअपवरून ड्रॉप केला, बघूया आपल्याला पर किलोमीटर किती रुपयांनी भेटते. ड्रॉप केली आहे रॅपिडोची, त्याचे आपल्याला 315 रुपये भेटलेत. पर किलोमीटर 12.5 रुपयांनी काहीतरी भेटलेत. इथं स्वारगेटला अपोलो स्पेक्ट्रा करून हॉस्पिटल आहे, तिथं आपण ड्रॉप केली आहे. तर बघा पुढची ट्रिप आपल्याला रॅपिडोनं लागते का उबरवरनं. पुढची राईड लागली आपल्याला लगेच. तर कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करूया. रेट फक्त बघितलेला आपण 300 काय ते दाखवलेलं आहे. रॅपिडोचीच राईड आहे म्हणून आपण लगेच पिकअप केली, मोठी राईड होती. तर कस्टमरला ड्रॉप करूया आणि बघूया आपल्याला किती भेटतं आणि किती किलोमीटरला भेटतं. कस्टमरला ड्रॉप केलं आपण इथं मोशी साईडला ड्रॉप केले, त्याचे आपल्याला 357 रुपये भेटले. पर किलोमीटर 12 रुपयांनी काहीतरी राईड आपल्याला पडली आहे ही लॉंग होती म्हणून. तर ठीक आहे, आता पुढची राईड बघूया आपल्याला उबरकडनं लागते का रॅपिडोकडनं आणि बघूया काय रेट भेटतो. त्यानंतर आपण मोशी रोड लढतो, तिथं आपल्याला बावधानची ट्रिप लागली आहे. आपण कस्टमर ड्रॉप केलं आहे, त्याचे आपल्याला 370 रुपये भेटलेत. पर किलोमीटर 11 रुपयांनी काय रेट लागला आहे. तर ठीक आहे, आता आपण इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते आणि करूया पुढची ट्रिप. पुढची ट्रिप रॅपिडोकडनं लागली आहे. काय 800 मीटरवर पिकअप होता. तर एक्सेप्ट केली आहे. 200 किती ते दाखवलेली. कुठं ड्रॉप करायचं ते आपण बघितलं नाही, कारण रॅपिडोच्या ट्रिप कशा आल्या की लगेच एक्सेप्ट होऊन जातात. लगेच मध्ये कोण एक्सेप्ट करतो म्हणून रॅपिडोचा आल्या केलं की एक्सेप्ट करायचं. त्यांचे रेट चांगले असतात रॅपिडोचे. 15 किलोमीटरनी तरी भेटते राईड्स. तर ठीक आहे, आता कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करूया, बघूया किती किलोमीटरनी रेट भेटतो आपल्याला. पुढची राईड आपण ड्रॉप केली आहे कस्टमरला आणि आपल्याला 220 रुपये भेटलेत. म्हणजे पर किलोमीटर आपल्याला 15.14 पर किलोमीटर राईड भेटली आहे. तर ठीक आहे, आता बघूया पुढची राईड आपल्याला कधी लागते. थोडा वेळ रॅपिडोवर रेट परवडतं, थोडा रॅपिडो पण ऑनलाईन राहूया. तर त्याच्यावर राईड आली नाही तर मग आपण उबर पण ऑनलाईन करूया आणि उबरच्या राईड एक्सेप्ट करूया. तर आपल्याला 1 किलोमीटरवरनं ट्रिप आली आहे. कल्याणी नगरला ड्रॉप करायचं आहे. टोटल 17-18 किलोमीटरच आहे, पण आपल्याला त्याचे 300 रुपये भेटतात आहे. कारण आता पीक अवर स्टार्ट झालं वाटतं, कारण ट्रॅफिक पण वाढायला लागले. 5:45 वाजलेत. तर रेट चांगला भेटत तर एक्सेप्ट केला. म्हटलं जाऊया कस्टमर ड्रॉप करूया, टोटल आपल्याला बघूया किती अमाऊंट भेटते. तर कस्टमरला आपण इथं ड्रॉप केलं आहे कल्याणी नगरला. त्याचे आपल्याला 260 काहीतरी दाखवलेले. आता आपलं इथं बेसमेंटमध्ये असल्यामुळं नेट नाही चालत आहे, पण मी स्क्रीनवर शेअर करतो अमाऊंट. आपल्याला भेटलेत की पीक अवर्स म्हणून किलोमीटर 15-16 रुपयांनी भेटलेत. ठीक आहे, तर आता पुढची ट्रिप बघूया आपली कुठं लागते. कल्याणी नगरवरनं आपल्याला रॅपिडोची ट्रिप लागलेली वाकडला ड्रॉप करायची. 1 तास लागला, पण रेट आपल्याला चांगला भेटला आहे. 288 रुपये भेटले, म्हणजे पर किलोमीटर 16 रुपयांनी आपल्याला भेटली. तर बघूया आता पुढची ट्रिप कुठं लागते. आधी आपण थोडंफार काहीतरी खाऊन घेऊया, नंतर मेस वगैरे इथं बंद होतील. आपल्याला रात्रभर पण काम करायचं आहे, तर थोडंफार आपण खाऊन घेऊया, नंतर मेस वगैरे बंद होतील. आणि आज दिवसभरातनं आपली इन्कम झाली आहे 1800 काहीतरी झाली आहे. 1 वाजल्यापासून स्टार्ट केले, म्हणजे आता वाजले टोटल 8:30. म्हणजे आपण टोटल 7 ते 7.5 तास काम केले. आपली 1800ची इन्कम झाली आहे. त्यातला आपला CNG पकडूया 500चा गेला आणि 1300 रुपये आपले उरलेत. तर आपण आपल्या 2 कांड्या CNG अजून आहेत, तर आपण अजून फिल करून घेऊया. 500-550चा बसून जाईल आणि मग परत आपण रात्रभर कंटिन्यू करूया. तर आपण जेवण वगैरे करू आणि डांगे चौकात येऊन CNG वगैरे फुल केला आहे. तर त्यामध्ये आपले 1-1.5 तास गेलेत. तर उद्या आपण 11:45च्या पुढं 1-1.5 तास करूया, म्हणजे 2-2:30 वाजेपर्यंत. आणि आपल्याला तिथनं CNG भरल्यानंतर ट्रिप लागली डांगे चौक ते पुणे रेल्वे स्टेशन बॅक साईडला क्राऊन प्लाझा करून रेस्टॉरंट आहे, तिथं ड्रॉप केलं कस्टमरचं. 212 रुपये आपल्याला भेटले. आणि आपल्याला इथनंच पुढची ट्रिप लागली बॅक गेटवरनंच. धायरीला सोडायचं आहे. 200 कितीतरी दाखवलेले, 200 का 190 काहीतरी बघितले नाही प्रॉपर. आपण किती राईड होती ते बघितली नाही आहे, एक्सेप्ट केली आहे, कारण कस्टमर ड्रॉप करायच्या अगोदरच लागलेली. तर आता कस्टमरला पिकअप करूया. 2 मिनिटाचं अंतर आहे आणि कस्टमर ड्रॉप केला, बघूया किती भेटतात त्याचे. स्टेशनवरून पिकअप केलेलं कस्टमरला आपण ड्रॉप केलं इथं धायरीला आणि त्याचे आपल्याला 185 रुपये भेटलेत. आता बघूया पुढची ट्रिप आता कुठं लागते आपल्याला. नांदेड सिटीवरनं आपल्याला 5-6 मिनटं वेटिंग केल्यानंतर एक राईड लागली आहे चिखलीची. 300 किती रुपये दाखवलेले. आपण एक्सेप्ट केली. आता कस्टमरला पिकअप करायला आलो आहे. कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केलं, बघूया आपल्याला किती किलोमीटरने पैसे मिळत आहे. तर कस्टमरला आपण नांदेड सिटीमधून तर चिखलीला ड्रॉप केलं आहे. आपल्याला 368 रुपये काहीतरी भेटले.
पर किलोमीटर 11 रुपयाच्या 10.5 रुपयाच्या ह्याच्याने रेट लागला आहे. सो असं आता आपण इथनं लवकर थोडं बाहेर निघूया. हे आतल्या साईडला तर एवढा राईड लागणार ना आपल्याला रात्रीची, आपल्याला थोडं सिटीकडं वगैरे जावं लागेल. तर बघूयात, जाऊया किती वाजता राईड लागते बघूयात. खूप टाईम झाला आपल्याला ट्रिप काय लागत होते. आपण पुढं चिंचवड चौकात आलो आहे आणि चिंचवड चौकात आल्यानंतर आपण तिथं थांबलो 15-20 मिनटं. नंतर आपल्याला एअरपोर्टची राईड लागली आहे. इथं कामिनी हॉटेल करून आहे. तर आता आपण हॉटेलमधून कस्टमरला पिकअप करून एअरपोर्टला ड्रॉप करूया आणि एअरपोर्टला ड्रॉप केला बघूया आपला किती वेळ लागतो आहे नेक्स्ट राईड लागायला आणि आपल्याला या राईडचे किती भेटतात ते. कस्टमरला आपण एअरपोर्टला ड्रॉप केलं आहे आणि आपल्याला त्याचे भेटले 255 रुपीज पर किलोमीटर. 12 रुपये आपल्याला भेटले. आपल्याला येताना दुसरी पुढची राईड पण लागली आपल्याला, एअरपोर्टची नाही आहे, एअरपोर्टच्या बाजूची कुठनं तरी पिकअप आहे. कस्टमरला पिकअप करायचं आहे तर कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केलं बघूयात. तर कस्टमरला आपण थेरगावला ड्रॉप केलं आहे आणि त्याचे आपल्याला भेटलेत 232 रुपये. ठीक आहे, 15-16 रुपये पर किलोमीटरने भेटले आपल्याला. तर आता बघा पुढच्या ट्रिपला लागतात आपल्याला. रिजर्वेशन ट्रिप पण एक आलती पण ती काय आपल्याला पिकअप करायला 17 मिनिट कुठेतरी जावं दिसत होतं 5-7 किलोमीटर, म्हणून ती आपण कॅन्सल केली. त्यानंतर अजून ट्रिप येतात आहे पण पिकअप काहीचे 22 मिनटावर आहे तर कामाचे 30 मिनटावर आहे आणि रेट पर किलोमीटर 10 रुपीजनी आहे, म्हणून आपण ते इथं एक्सेप्ट नाही करत आहे. आपण बघूया चांगल्या रेटची कोणती ट्रिप पडते की नाही आपल्याला. आपण आता रॅपिडो पण ऑनलाईन आहे आणि उबरवर पण ऑनलाईन आहे. तर बघूयात कुठली ट्रिप लागते पुढची ट्रिप लागली आपल्याला भूमकर चौकाच्या इथनं स्वारगेटची 300 काहीतरी रुपये दाखवलेले तर एक्सेप्ट केली. या कस्टमरला आता स्वारगेटला ड्रॉप करूया आणि बघूया आपल्याला टोटल किती किलोमीटरचे किती भेटतात. कस्टमरला आपण स्वारगेटला ड्रॉप केलं आहे. आपल्याला तसे 289 रुपये दाखवलेत पण ते सर्च पेमुळे आपले ही राईड भेटले 304 रुपयांनी. स्वारगेटवरूनच वडगाव शेरीची लागली आहे. कस्टमर पिकअप करूया, ड्रॉप केला बघूया किती भेटते. लास्ट ट्रिप आपण वडगाव शेरीला ड्रॉप केली आहे, जी स्वारगेटवरून आपण पिकअप केली आहे. त्याच्या 156 रुपये काहीतरी आपल्याला भेटलेत. तर आता आपण थोडा नाश्ता वगैरे करूया आणि चाय वगैरे पिऊन थोडं फ्रेश होऊया ताकी आपल्याला झोप वगैरे येणार नाही. आणि आपण नंतर कंटिन्यू करण्यासाठी एक ग्रॅज्युएशन ट्रिप एक्सेप्ट करून ठेवली आहे. खराडी बायपासवरूनच आहे, कारण आपल्याला म्हणजे कसं नाश्ता वगैरे होईपर्यंत झालं की लगेच ती ट्रिप आपण पिकअप करून पुढं कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर भेटूया आपण ग्रॅज्युएशन ट्रिप पिकअप केल्यानंतर. ग्रॅज्युएशन ट्रिप आपण इथं रेल्वे स्टेशनला ड्रॉप केली आहे. त्याचे आपल्याला 204 रुपये दिलेत, म्हणजे पर किलोमीटर आपल्याला 200 रुपये दिलेत. ते 14-15 किलोमीटर पडली ही राईड. ठीक आहे, आता इथं बघूया पुढची राईड कधी लागते. स्टेशन जर काही ट्रेन वगैरे दिसत नाही आहे, पूर्ण रिकामच दिसते, तरी बघूया आपण. खूप टाईम झाला आपण स्टेशनपाशी थांबलो, 15 ते 20 मिनटं आपल्याला लागले. कोणती ट्रिपच लागत नव्हती कारण स्टेशनला ट्रेन पण नव्हत्या. पण तर आत्ता एक ट्रिप लागली न्हारीची 180 रुपये काय दाखवले अर्धा तासाचे. तर म्हटलं रिकामापेक्षा जाऊन ट्रिप पूर्ण करूया, काय माहिती आपल्याला त्या साईडने ट्रिप लागेल. त्यामुळे ट्रिप एक्सेप्ट केली. आता कस्टमर पिकअप करायला आणि त्यांना ड्रॉप केला, बघूया आपल्याला किती भेटतात ते. कस्टमरला आपण इथं वाजे ब्रिजच्या इथून नवले हॉस्पिटलला सोडलं आहे आणि आपल्याला त्याचे 173 रुपये भेटलेत. तर पुढची ट्रिप पण लागली आपल्याला खराडीची 300 रुपये काहीतरी आहे. कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केल्या बघूयात आपल्याला किती भेटते. कस्टमरला खराडीला ड्रॉप केलं आपण, त्याचे आपल्याला 313 रुपये भेटलेत. म्हणजे ही ऑर्डर आपल्याला भेटली टोटल 23 किलोमीटरचे भेटले 312, म्हणजे तेच 15 ते 14 रुपयांनी पर किलोमीटर आपल्याला भेटली ऑर्डर. ठीक आहे, आता आपण खराडीमध्ये इथं बघूया आपल्याला लवकरात लवकर ऑर्डर पडते का, कारण आज फेस्टिवल असल्यामुळे बऱ्याचशा कंपन्यांना सुट्ट्यासुद्धा आहेत. त्यामुळं बघा राईड लागते की नाही किंवा किती वेळ लागतो. जर जास्त वेळ लागला आपण इथं खराडी बायपास किंवा विमाननगरला जाऊया. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आपण खराडीवरनं दापोडीला. तर त्याचे आपल्याला भेटले 260 रुपये आणि होते 17 किलोमीटर, म्हणजे पर किलोमीटर आपल्याला 15-16 भेटली राईड. ठीक आहे, ओके. तर आता मित्रांनो वाजले 10:36. तर आपण अर्धा थोडा ब्रेक घेऊया आणि थोडा नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग आपण कंटिन्यू 3 ते 3:30 वाजेपर्यंत करूया. कारण जो आपला चॅलेंज आहे कंटिन्यू 24 आवर्स ड्युटीचा, तर त्या ड्युटीचा तर त्यामध्ये आपली आजची इन्कम टोटल आपली अर्निंग किती होती आणि CNG वगैरे कट करून आपले इन हँड रुपीज तर आपले इन हँड अर्निंग किती राहते ते आपण बघूया 3-3:30च्या नंतर. आता सध्या आपण थोडा ब्रेक वगैरे घेऊन थोडं फ्रेश होऊया बदलेत.
आणि आत्तापर्यंत आपली इन्कम झाली आहे टोटल उबरमध्ये टोटल 3,300 रुपये आणि रॅपिडोमध्ये 1,180 रुपये, तर टोटल 4,480ची आत्तापर्यंतची आपली इन्कम झाली. आपण अजून 3 वाजेपर्यंत 1,000-1,500 तरी 100% करूया. तरी जेवढं जास्त असेल तेवढं करण्याचा प्रयत्न करूयात. बघूयात आपले किती होत आहे. आता 11 वाजून 8 मिनटं झाले. आपण राईड चालू केल्यात आणि रॅपिडोची राईड पडली आपल्याला पहिली 275नी काहीतरी दाखवलेली. खराडीला ड्रॉप करायचं आहे. आपण जाऊया कस्टमरला पिकअप करून ड्रॉप करूया. किती किलोमीटरने भेटते राईड बघूया. तर कस्टमरला ड्रॉप केलं इथं खराडीला, त्याचे आपल्याला 275 रुपीज भेटले. आता बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. ट्रिप लागलेली आपल्याला वाकडची, तर आपण लगेच एक्सेप्ट केली आणि इथं आता वाकडला ड्रॉप केले आपण कस्टमरला. तर आपल्याला त्याचे भेटले 326 रुपये. तर बघूया आता पुढची ट्रिप कुठं लागते. आता तर वाजले 1:20 झालेत. आपण बघूया आता जर ट्रिप जर रेट चांगला असेल तर कंटिन्यू करूया, नाही तर मग आपण आता इथं स्टॉप करूया. तर बघूया, देतो मी अपडेट. नाही तर इथं स्टॉप करूया, बघूया काय होते. तर आपण घराकडे आलेलो होतो. छोटी ट्रिप आली आपल्याकडं घरच्या डायरेक्शनलाच. इथनं वाकडचा भूमकर चौकातनं फिनिक्स मला सोडायचं होतं. सोडलं 2 मिनटं पिकअप आणि 5 मिनटावर ड्रॉप होता. आपल्याला त्याचे 72 रुपीज भेटले. ठीक आहे. तर म्हणलं जाता तेवढेच आपलं इन्कम. तर ठीक आहे, आता बघा पुढची ट्रिप. आपण आता जेवण वगैरे करूया. त्यानंतर जर आपण राईड मारली तर मारली, नाही तर मग आपलं टोटल आजची अर्निंग चेक करूया. हा मित्रांनो, आपण आपला चॅलेंज 24 आवर्स ऑनलाईनच्या दिवसाच्या एंडिंगचा रेकॉर्डिंग आपण 2 दिवसानंतर करतोय. कारण आपल्याला चॅलेंज कंप्लीट केल्यानंतर आपण पहिला आराम केला. त्यानंतर आपल्याला बारामतीला जायचं होतं, घरी एक लग्न होतं, त्यामुळं तिथं आपला जास्त दिवस गेला आणि हे व्हिडिओ पूर्ण एडिटिंग वगैरे करण्यामध्ये थोडा जास्त टाईम गेला. तर मी ओव्हरऑल डायरेक्ट डिटेल तुम्हाला सांगतो. आपला कंटिन्यू 24 आवर्स म्हणजे कंटिन्यू पण 24 आवर्स आपण काम नाही केले. आपण मध्ये 1-1.5 तास जेवणासाठी पण ब्रेक घेतलेला, प्लस एक अर्धा-पाऊण तास कुठे नाश्ता वगैरेसाठी पण थांबलेलो. म्हणजे टोटल आपण समजा 19 ते 20 किंवा 18-20 तास आपण काम केलं कंटिन्यू. तर त्याचे आपण टोटल करूया अर्निंग किती झाले. तर त्याचे आपल्याला उबरकडनं झालेत 3,793 आणि रॅपिडोचे झालेत 1,455. तर टोटल आपली 5,148ची अर्निंग झाली आहे 18 ते 20 तासाची कंटिन्यूमधली. आता जसं म्हणजे आपला 1,000 ते 1,200चा गेला असेल, पण ओव्हरऑल अर्निंग आपली जर कंटिन्यू काम केलं तर झाली 4,000 ते 4,100च्या जवळपास. तर ठीक आहे. तर आपण जर कंटिन्यू 24 आवर्स केलं असतं नॉनस्टॉप, तर ते असं करणं तर म्हणजे कोणाला पॉसिबल तर नाही आहे. तरी जर कधी कोणी पण ट्राय करू शकता. तर नाही म्हटलं तर माझ्या अंदाजे, माझ्या एक्सपिरियन्सनुसार त्यांची इन्कम CNG वगैरे काढून 4,500 ते 4,700 मध्ये होऊन जाईल. पण जर आपण दिवसभर मग असं 12 तास कंटिन्यू काम केलं तरी आपली अर्निंग 2,000 तरी होती, सगळे CNG वगैरे कट करून. तर एवढं आपल्याला मेहनत करणं म्हणजे सोपं नाही आहे. कारण माणसांना झोप पण लागते. आपण कमवायला जाऊ एका दिवसात ते 4,500-4,500 आणि जर कुठं नाही गाडीचा काही ॲक्सिडेंट वगैरे किंवा कुठं जर क्रॅश वगैरे जातो, उगा तो खर्च तिथं निघून जातो. मग रातभर किंवा 24 तास कंटिन्यू काम करून त्याचा काय फायदा नाही. तर माझा एक्सपिरियन्सने मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की आपले एका दिवसात कंटिन्यू सकाळी लवकर उठा, 12 तास काम करा, 2,000-2,300चा प्रॉफिट काढा आणि आपलं घरी जावा. हे आपल्यासाठी बरं आहे. बरं त्या जागी तुम्ही दुसरा ड्रायव्हर ठेवून त्यांनी काम केलं तर बरं. कारण रात्रीचं कसं होतं आहे माहिती आहे का, रात्री 2 ते 4-4:30 पर्यंत, समजा 1:30 ते 4:30 पर्यंत ट्रिपा लवकर येत नाहीत. त्यामध्ये जर आपल्याला बाय चान्स जर कुठली आउटसाईडची ट्रिप आली, कस्टमरची आपल्याला ॲड्रेस माहिती, आपण पिकअप केला, जे नवीन ड्रायव्हर असतात त्यांना माहीत असतात, त्यांना अमाऊंट चांगली दिसते, तर पिकअप करून घेतात ट्रिप. आणि जर ती आपण ट्रिप जाऊन ड्रॉप केली, तिथनं आपल्याला लांब ट्रिप लागत नाही, तर तिथनं परत सिटी द्यावं लागतं. त्यात आपला 1-1.5 तास जाऊ शकतो. मला स्वतःचा गेला आहे. मी सिंहगड कॉलेजच्या रोडला गेलतो, तिथं मला सिंहगड कॉलेज नाही, नांदेड सिटीच्या रोडला गेलतो, पुढं तिथं खडकवासलाच्या साईडला. तर तिथनं मला पाऊण तास तरी ट्रिप आली नाही. त्यानंतर ट्रिप लागली, ती पण मला 30-31 किलोमीटरची. तुम्ही बघू शकता अगोदरच्या व्हिडिओमध्ये, ती पण 10 का 11 किलोमीटरनी डायरेक्ट चिखलीची. तर ती आपण ड्रॉप केली. तिथनं पण आपल्याला लवकर ट्रिप लागला नाही. त्यानंतर आपल्या तिथनं 20-30 मिनटं गेल्यानंतर आपल्याला एल्प्रो मॉल चिंचवडमधून कामिनी हॉटेल आहे, तिथनं आपल्याला एअरपोर्टची ट्रिप लागली. तर हे असं होतं रात्रीमध्ये. कधी कधी फ्लो असतो ऑर्डरचा कंटिन्यू आणि कधी कधी नसतो सुद्धा. तर माझं सजेशन हेच असेल की आपल्याला जर काम करायचं तर आपण मॉर्निंगला लवकर करू, म्हणजे 4च्या नंतर किंवा 3-3:30च्या नंतर ऑनलाईन यायचं, दुपारपर्यंत करायचं आणि आपल्या घरी जायचं. दिवसाचे 2300 ते 2500 या म्हणजे ओला उबर टॅक्सी बिझनेसमध्ये 2300 ते 2500 पर्यंत आपण 1 डे 12 तासामध्ये प्रॉफिट काढू शकतो, CNG वगैरे सगळं साईडला काढून. बाकी जर आपल्याला बाय चान्स जर आपल्याला इंटरसिटी ट्रिप लागली तर त्यात आपली जास्त अर्निंग होऊ शकते. आपल्याला आतापर्यंत इंटरसिटी
इंटरसिटी ट्रिप लागली नाही तरी आपण लवकर ट्राय करूया इंटरसिटीचा लॉग तयार करायला. तर बघूया तर आता आपण आलोय पुण्यामध्ये. तर आता डेली लॉग अपडेट होत राहतील आणि डेलीची अर्निंग काय असेल ते तुम्हाला आपल्याला किती वाजता निघलं पाहिजे, आपण कुठल्या ट्रिप घेतल्या पाहिजे हे आपण नक्की शेअर करू. आणि आपण ओलाचे पण बघूया, काय जण बोलतो ओलाचे पण रेट चांगले आहेत. तर ओलाचा एकदा आपण 3 दिवसाचा रिचार्ज मारूया, 500 रुपयाचा काहीतरी आहे. आणि बघूया कंटिन्यू 3 दिवसाचा मोठा रिचार्ज मला आपल्याला त्याच्यानंतर काय प्रॉफिट होतोय की नाही होते. तर जरा मित्र भेटूया उद्या.